हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे पौष्टिक असे आप्पे. सोडा न घालता वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे परफेक्ट आप्पे कसे बनवायचे जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे असे पौष्टिक आप्पे कसे बनवायचे चला बघूया. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. मिश्र डाळीचे आप्पे करण्यासाठी मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे, तसेच 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. त्याचबरोबर मी हे 3 वाटी तांदूळ घेत आहे. 3 वाटी डाळींसाठी मी 3 वाटी तांदूळ घेतले आणि यात 1 चमचा मेथी घालून घेते. आता मिक्स करते आणि 3 पाण्याने धुवून स्वच्छ धुवून घेते. आता हे तांदूळ आणि डाळी व्यवस्थित धुवून घेते. तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घेतल्यात, ते बुडेपर्यंत पाणी ठेवले वरपर्यंत. आता तांदूळ आणि डाळी मी 7 तासासाठी भिजत घालणार आहे आणि नंतर आपण बघूया. 7 तास झाले, डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेत. आता ते वाटून घेऊ. 1 वाटी पोहे घेतले, ते भिजवून ठेवते, म्हणजे वाटताना त्यात थोडे थोडे घालायचे, म्हणजे आप्पे हलके होतात. आता हे पोहे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते. हे पोहे मी एका पाण्याने धुवून घेतलेत. आता ते मी 10 मिनिटं भिजत ठेवणार आणि ते थोडे थोडे वाटायला घेणार. आता हे डाळ वाटताना मी हेच पाणी घेऊन वाटणार आहे. आधी पाणी न घेता असंच वाटून घेणार. आता पाणी न घालता हे मिक्सरला मी आधी वाटून घेणार. आता हे पाणी न घालताही आपलं वाटण चांगलं बारीक वाटून झालंय. जास्त बारीकही करायचं नाही, रवाळच करायचं हे, आणि जास्त पातळही करायचं नाही, दाटसरच असं ठेवायचं. आता ज्या डब्यात मी फर्मेंट करायला ठेवणार आहे ना, त्या डब्यात मी हे पीठ काढून घेते. अशाच प्रकारे मी हे सर्व वाटून घेते. सर्व थोडं थोडं पोहे घालून वाटून घ्यायचे. आता मी हे वाटून घेते. अशाच प्रकारे सर्व वाटून घेते, मग तुम्हाला दाखवते. वाटलेली डाळ तांदूळ यातच काढून घेते. आता हे डाळ तांदूळ आपले वाटून झाले, असे घट्टसर आहे, तर मी हे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी ओतून घेणार आहे. हे डाळीचं पाणी राहिलं ना, ते थोडंसं ओतून घेते आणि मिक्सरला एकदा फिरवून घेते. हे वाटलेलं पाणी या मिश्रणात घालून घेते. आता हे मिश्रण एकजीव करून घेते व्यवस्थित. आता मी तुम्हाला दाखवायला चमच्याने करते, पण हे हाताने केलं ना तर पीठ चांगलं आंबतं आणि आप्पे छान होतात. 5 मिनिटं तरी हाताने फेटून घ्यायचं. हे आप्पाचं बॅटर मी 5 मिनिटं हाताने फेटून घेतलंय. पीठ असं चांगलं घट्टसरच ठेवायचं, आपण इडलीचं ठेवतो तसं, पण वाटताना जरा रवाळ वाटायचं. आता हे पीठ आपण फर्मेंट करायला ठेवूया. त्यासाठी मी ते डब्याचं झाकण लावून घेतलं आणि खाली पराती ठेवली आहे आणि त्याला चांगलं कढईने झाकून ठेवणार आहे. आता आपण हे 8 तासाने बघूया. पीठ फर्मेंट झाल्यावर ओतू गेलं तर वाया जाऊ नये म्हणून मी खाली पराती ठेवली आहे. आता 8 तासाने बघूया. आमच्या व्हिडिओना लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता 8 तास झाले, बघूया. बघा, पीठ असं छानपैकी वरपर्यंत आलंय. पीठ चांगलं फर्मेंट झालंय. त्याला चमच्याच्या साहाय्याने हळूहळू हलवून ते खाली बसतं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते. बघा किती खाली गेलं.
चांगलं पीठ आणलंय. हे आता मी पीठ एकजीव करून घेतलंय. तुम्ही पण अशा प्रकारे जर पीठ बनवलं ना तर पीठ चांगलं फर्मेंट होईल आणि आप्पे चांगले होतील. आता हे पीठ मी थोड्या वेळ झाकून ठेवते. आता डबा उघडते. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. फर्मेंट करताना आपण यात मीठ घातलं नव्हतं. आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालते. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, तुम्हाला आवडेल ते तुम्ही भाज्या घालू शकता. 4 मोठे कांदे मी बारीक कापून घेतले. आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित. कोथिंबीर आणि कांद्याने आपल्याला छान स्वाद येतो. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले. आता ह्या आप्याच्या बॅटरला खमंग फोडणी घालून घेऊ. त्यासाठी मी कढल्यात थोडं तेल ओतून घेते. ते मी 3 मिरच्या बारीक कापून घेतल्या. कढीपत्ता पण चिरून घेतलाय. आता मी खमंग फोडणी बॅटरमध्ये घालून घेते. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल. कढीपत्ता भरपूर घातला ना तर आपल्याला स्वाद चांगला येतो. आता मिक्स करून घेते. आता हे व्यवस्थित एकजीव करून झाले. आता आप्याचं बॅटर तयार आहे. आता आप्पे करायला घेऊ. आप्याच्या भांड्याला आता तेल लावून घेते. तेल लावल्यामुळे आप्पे अलगद निघतात, चिटकत नाही. आता मी 1 चमचा असं घालून घ्यायचं. 1 चमचा असं बॅटर घालून घ्यायचं. आधी बाजूने घालायचं मग मध्ये घालायचं, कारण मधलं लवकर शिजतं. सर्व आप्पे घालून झालेत. आता आपण याच्यावर झाकण ठेवू. आता 2 मिनिटं झाली आहेत. तर आपण हे आप्पे पलटून घेऊ. मधले आधी पलटून घ्यायचे, तर मधले लवकर शेकतात. तेल घातल्यामुळे आप्पे अलगद पलटले जातात. असे सर्व आप्पे मी पलटून घेते. आता दुसऱ्या साईडने पण सोनेरी रंगावर येईपर्यंत शेकवून घ्यायचे. सोडा वगैरे न घालता हे आप्पे छान जाळीदार होतात, हलकेही होतात. हे आप्पे खायला खूप छान लागतात. तुम्ही अशा प्रकारे हे आप्पे करून बघा. तुमच्या घरात सर्वांना आवडतील. तुम्ही याच्यात एक्स्ट्रा भाज्याही घालू शकता. मटार, गाजर, टमॅटो. मी फक्त कांदा आणि कोथिंबीरच घातली आहे. आता हे आप्पे दोन्ही साईडने शेकवून झालेत. आता मी हे काढून घेते. अशा प्रकारे सर्व आप्पे आपले तयार आहेत. हे आप्पे बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून मस्त जाळीदार होतात. हे बघा, खायला खूप छान लागतात. हे आप्पे खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला छान लागतात. या चटणीची रेसिपी शॉर्ट सेक्शनमध्ये आहे, ती तुम्ही नक्की बघा. हे आप्पे बनवले तर तुम्ही नाश्त्याला किंवा डब्यांसाठी किंवा प्रवासाला जातानाही घेऊन जाऊ शकता. हे आप्पे मिश्र डाळीचे आहेत, त्यामुळे ते खूप पौष्टिक आहेत. हे तुम्ही करून बघा, खायला छान लागतात. तुम्हालाही आवडतील आणि घरच्यांनाही आवडतील. जसे हे आप्पे सोडा न घालता बनवले, त्याचप्रमाणे सोडा न घालता मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. ती तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पण असे मिश्र डाळीचे पौष्टिक आप्पे बनवा, खा, खाऊ घाला.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब करा.